नागपुरात भाजप नेते मुन्ना यादवांच्या मुलानं काढलेल्या रॅलीत धिंगाणा, स्वातंत्र्य की स्वैराचार, नागरिकांचा सवाल। जम्मू काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीच्या शहरात भारतीय जवानांना टॉवरवर फडकावला भारतीय तिरंगा। टॉवरवरचं ध्वजारोहण सोशल मीडियावर व्हायरल। संघ मुख्यालयात स्वातंत्र्य दिनी पहिल्यांदाच केलं सरसंघचालकांनी ध्वजारोहण। कष्टानं मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवा, मोहन भागवत यांचं आवाहन। पाकिस्तानातल्या बलुचिस्तानची जनता भारतीय पंतप्रधानांचे आभार मानते, पण हा 125 कोटी भारतीयांचा सन्मान। लाल किल्ल्याच्या भाषणात मोदींकडून खास उल्लेख। दलितांवरच्या हल्ल्यांप्रकरणी कठोर भूमिका घ्या, हिंसाचारानं राष्ट्रीय मूल्यांना धक्का। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणात राष्ट्रपतींची टिप्पणी। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, फडणवीसांकडून विकास कामांचा आढावा। जलयुक्त शिवार योजनेचं केलं कौतुक। 70 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही प्यावं लागतंय नाल्याचं पाणी। नाल्याच्या पाण्यासाठीही झिजवावे लागतायत पाय। चंद्रपुरातील घाटराईगुडा गावातील धक्कादायक वास्तव। शिवसेनेच्या शिवबंधनाला आता भाजपच्या अटल बंधनाची टक्कर। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा फंडा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सुरुवात। नोकरदारांच्या घर खरेदीच्या स्वप्नाला पीएफ देणार हात। पीएफ तारण ठेवून गृहकर्ज फेडता येणार, प्रॉव्हिडंट फंड ऑफिसचा प्रस्ताव। दीपा कर्माकरचं पदक थोडक्यात हुकलं, आता स्टिपल चेसमध्ये ललिता बाबरकडून पदकाची अपेक्षा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। या खास चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतीय स्वातंत्र्याचा आज वर्धापन दिन, 70 वर्षांचा काळ या निमित्तानं भारत पाहतोय, म्हणजे आपण सगळेच पाहतो आहोत। अनेक अर्थांनी हे स्वातंत्र्य आणि ही लोकशाही खूप मोलाची आहे। एकीकडे आशिया खंडातली अन्य लोकशाही राष्ट्र वेळोवेळी हुकुमशाहीचा सामना करत असताना, एका बाजूला बाजूच्या खंडांमध्ये, बाजूच्या देशांमध्ये, विकसित देशांमध्ये विविध भिन्न धर्म, भाषा, वंशांचा संघर्ष पाहायला मिळत असताना, या तिसऱ्या, ज्याला तिसरं वर्ल्ड, थर्ड वर्ल्ड म्हटलं जातं, त्या तिसऱ्या जगातील या भारतासारख्या खंडप्राय देशाने अशक्य ते शक्य करून दाखवलं। घटनेसारखा अतिशय उत्तम विचार देणाऱ्या ग्रंथाच्या मूल्यांचं पालन केलं, रुजवलं। लोकशाही जी इकडच्या देशाने हजारो वर्षात बघितली नव्हती, ती जणू आमच्याकडेच हजारो वर्ष आहे इतक्या विश्वासानं जपली, वाढवली आणि तिचं वर्धन केलं, जितकं तर पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा नाही। आपल्याला कल्पना आहे, आपल्या वोटिंग सिस्टीमचा अभ्यासाला सुद्धा पाश्चात्य देशातले विद्वान येतात। आणि अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आपापल्या गतीनं का होईना प्रगती करत असताना 70 वर्षांचा काळ काही छोटा काळ नाहीये, खास करून भारतासाठी। त्याच निमित्तानं आज स्वातंत्र्य दिवसाचं निमित्त साधून थोडीशी आपण त्याच्याबद्दल आढावा घेणार आहोत। जमा खर्चाचा हिशोब सुद्धा मांडायचा प्रयत्न असणार आहे आणि या पुढची आव्हानं काय असणार आहेत, त्या दृष्टीने अंतर्गत आणि बाहेरच्या दृष्टीने आपण कशा प्रकारे बघितलं पाहिजे या जगाकडे, त्या बाबतीत आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। इकडे आपल्या पुण्याच्या स्टुडिओला सगळे मान्यवर आहेत। आपल्यासोबत असतील रत्नाकर महाजन सर, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते तर आहेतच, पण आज त्यांच्याकडे दुहेरी जबाबदारी असणार आहेत। काँग्रेसची भूमिका तर ते मांडतीलच, पण शिवाय एक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातले अभ्यासक म्हणून सुद्धा ते या 70 वर्षांचा एक आढावा घेतील। त्यांच्या शेजारी विद्याताई बाळ आहेत, मिळून साऱ्या जणीच्या संपादिका, स्त्रीवादी कार्यकर्त्या, महिलांच्या चळवळीमधल्या एक प्रमुख नेत्या। त्या या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताच्या लोकसंख्येचा जो 50% भाग आहे, जो की स्त्रिया, महिला, त्यांची परिस्थिती कुठपर्यंत गेली। हे खरं आहे की आम्ही कल्पना चावला याच भारतातून पुढे आली, हे खरं आहे की आमच्याकडे सुनीता विल्यम्स सुद्धा जगाला भारताकडून देण्यात आली आणि आमच्याकडे भारत जगातली दुसरी महिला पंतप्रधान सुद्धा झाली, पण त्याच देशामध्ये आता स्त्री भ्रूणाबद्दलची, स्त्रियांबद्दलची स्थिती कशी आहे तिथपर्यंत सुद्धा आपण येणार आहोत। जोडीला आपल्यासोबत विजय खरे सुद्धा आहेत। विजय खरे हे संरक्षण तज्ञ डॉक्टर विजय खरे, ते या निमित्तानं प्रामुख्यानं पॉलिसीज, संरक्षण
अंतर्गत आणि बहिर्गत सुरक्षा या अनुषंगाने आढावा घेतील आणि थोड्याच वेळात भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ असतील ते या निमित्तानं भाजपचा विचार, त्यांना जो काही अल्पकाळ आधीचा 5 वर्षांचा अटल बिहारींचा आणि आता जो मिळालेला 2-2.25 वर्ष झालेली आहेत त्या काळाचा अंदाज घेतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा महाजन सरांपासून सुरुवात करेन. महाजन सर, देशाचा विकास हा जीडीपी या ढोबळ मानाने जर का एक त्याचं मानांकन मानलं, एकदा का जीडीपी वाढत चाललाय म्हणजे एकूणच तुमचा मध्यम वर्ग वाढतोय, कारण त्याची लिटरसी आणि शिक्षणाच्या आणि संधीच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, या सगळ्याचं ते मापन मानलं तर भारताच्या या प्रगतीच्या अनुषंगाने आपण समाधानकारक कामगिरी केली असं म्हणता येईल? साम्राज्यशाहीनं केलेलं आर्थिक शोषण, विषम सामाजिक परिस्थिती आणि संधींची असमानता यांनी ग्रस्त समाजाला एकत्र करून साम्राज्यशाहीच्या जोखडातनं मुक्त करण्यासाठी जी प्रदीर्घ लढाई झाली, तिच्या यशस्वीतेला 70 वर्ष पूर्ण होत असताना सिंह ज्याप्रमाणे जंगलातून चालत असताना मध्येच मागं वळून बघतो की मी किती जंगल पार केलं आणि अजून किती झालं, त्याला सिंहावलोकन असं म्हणतात. त्या अर्थानं आज खरं म्हणजे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आर्थिक प्रगतीचा विचार केला तर साधारणपणे केवळ आर्थिक चष्म्यातून विकासाच्या प्रश्नाकडे बघणाऱ्या अर्थतज्ञांना जीडीपी हा एक विकासाचा आणि प्रगतीचा मोठा निर्देशक वाटतो, हे खरं आहे. पण अलीकडं जीडीपी विषयी जी आंतरराष्ट्रीय चर्चा चालू आहे, विशेषतः अमर्त्य सेन आणि मेहबूबुल हक या 2 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा कल्पना रुजवली तेव्हापासून जी चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे जीडीपी हा काही आपल्या आर्थिक उन्नतीचा एकमेव निकष नव्हे. अलीकडे तर त्या जीडीपीच्या कॅल्क्युलेशन विषयी सुद्धा अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे 2004-05 हे आर्थिक वर्ष आधारभूत धरून याआधी जीडीपीचं कॅल्क्युलेशन केलं जायचं. आता नव्या जमान्यात 11-12 हे आर्थिक वर्ष आधार वर्ष समजून केलं जातं, पण ते सुद्धा प्रत्यक्षातल्या वाढीची किंवा आर्थिक प्रगतीशी विसंगत आहे असं अनेक भारतीय तज्ज्ञ संस्था, खुद्द भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी म्हटलेलं आहे. अशा घटपटांच्या लटपटीत आर्थिक न्याय किंवा आर्थिक समानता याबद्दल बोलायचं झालं तर निर्माण झालेल्या संपत्तीचं आणि साधन सामग्रीचं हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन कसं झालं, म्हणजे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये ते पोचलं की नाही. आता हे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस हा शब्द सुद्धा आता आपल्या चर्चेतून हद्दपार झालेला आहे. कधी काळी तो एक महत्वाचा विषय होता की जे आपण निर्माण करतो त्याचं वाटप, त्याचं वितरण हे न्याय्य रीतीने होत आहे का नाही, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये ते जात आहे का नाही, याचंही मोजमाप करणं महत्वाचं असतं. त्या दृष्टीने आज आपण जर बघितलं तर 48 किंवा 50च्या दरम्यान आपण जिथं होतो त्याच्या खूप पुढे गेलेलो आहोत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण अजूनही खूप करायचं राहिलेलं आहे. नेहरूंनी ती जी एक कविता उद्धृत केली होती, वुड्स आर लवली डार्क अँड ग्रीन बट आय हॅव माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, तशी खरं आत्ताची सुद्धा आपली अवस्था आहे. या अनुषंगाने आर्थिकतेचा मुद्दा हा राजकारणाशिवाय पूर्ण होणार नाही, त्यामुळे मला राजकारणाकडे वळावं लागणारच आहे. पण तो प्रश्न घेऊन महाजन सरांकडे पुन्हा येण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे जाऊयात. विद्यार्थी, ही 70 वर्ष 50% सहभाग असणाऱ्या महिलांची सुद्धा 70 वर्षांचा हा इतिहास आहे. यामध्ये आपण महिलांच्या अधिकारांच्या बाबतीतल्या प्रगतीबद्दल आम्हाला सांगा. आणि तुम्ही ज्या हेतूने तुमच्या सगळ्यांच्या चळवळी सुरू झाल्या होत्या, 70चं दशक अगदी भरात होतं सगळ्याच चळवळींच्या दृष्टीने, आज त्या तुलनेमध्ये विशेषतः आजूबाजूला सगळ्या मीडियाचा वावर वाढला असताना, सोशल मीडिया, सिरियल्स, एंटरटेनमेंट हा सगळा होत असताना, महिला प्रगतिशील विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहेत का केवळ चमकधमकच वाढलेली आहे? आता रत्नाकर महाजनांनी सांगितलं तसं खरं म्हणजे आपल्याला दर काही वर्षांनीच वळून पाहावं लागतं आपल्या वाटचालीकडे. आणि आता 70 वर्ष हा एक खूप मोठा काळ आहे आणि म्हणून त्याच्याकडे तर पुन्हा पुन्हा बघण्याची गरज आहे. मला जे आठवतंय त्याप्रमाणे या 70 वर्षाच्या काळामध्ये काही गोष्टी चांगल्या घडल्या आहेत, पण त्या घडल्यात असं म्हणे तो त्यांच्या अंमलबजावणीचं काय असे प्रश्न मनात येतात. आणि म्हणजे काही घडलंय आणि काही बिघडलंय असंच म्हणण्याची खरं म्हणजे वेळ येते. एक तर मला असं वाटतं की स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची काही प्रमाणामध्ये जाणीव
ही 1975 सालानंतर अधिक तीव्र झाली, कारण ते आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष जाहीर झालं. आणि आम्ही जरी म्हणत असलो, मानत असलो आणि ते खरं असलं की आमच्याकडे खरं म्हणजे ही चळवळ आणि हे वर्ष काही परदेशातून आलेलं नाहीये, जागतिक पातळीवरून आलेलं नाहीये, ज्योतिबा फुले हेच आमच्या चळवळीचे जनक आहेत, तरी सुद्धा 1975 सालापासून जगभरामध्ये स्त्री मुक्ती चळवळ, स्त्री स्वातंत्र्याची चळवळ, स्त्री पुरुष समतेची चळवळ अशा वेगवेगळ्या नावाने एक चळवळ सुरू झाली. आणि त्याच्या रेट्यामुळे गेल्या 25, 30, 35 वर्षामध्ये स्त्रियांच्या या संदर्भात होणाऱ्या अन्यायांची दखल घेऊन चळवळीच्या रेट्यांमुळेच अनेक कायदे अस्तित्वात आले. म्हणजे हुंडा विरोधी कायदा होता, त्याच्यामध्ये अधिक बदल झाला. बलात्काराविषयीच्या कायद्यामध्ये त्या काळी सुधारणा झाली. घटस्फोटाचा कायदा थोडा सोपा झाला. नंतर 498 हे कलमही एक जाहीर त्याच्यामध्ये भर घातली गेली. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ, हाही एक कायदा आला. आणि अगदी अलीकडचा म्हणजे कौटुंबिक पातळीवर होणारे जे हिंसाचार आहेत त्याच्या संबंधीचा कायदा. आता हे सगळे कायदे पाहिले तर असं वाटतं वा काय मस्त कायदे आहेत आणि आता म्हणजे स्त्रियांना काही प्रश्नच नाहीत. आणि ज्यांना वास्तवाची पुरेशी जाणीव नाही असे तर पुरुष म्हणतातच की आता आणि स्त्रियांना काय हवंय, आता उलट आमच्यासाठी एक वेगळी मिनिस्ट्री काढा असं म्हणण्यापर्यंत काही नासमंजस पुरुषांची मजल गेली. पण मला असं वाटतं हे कायदे जरी झाले तरी सुद्धा आता सुरुवातीला मी म्हटलं तसं त्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये फार फार अनास्था आहे. आणि त्यामुळे ताटात जेवण वाढलंय पण घास तोंडात जातो की नाही अशी परिस्थिती आमच्या वाट्याला येते असं मला वाटतं. आणखीन काही गोष्टीमध्ये या जरा बऱ्या गोष्टींची नोंद केली तरी आणखीन मला म्हणावंसं वाटतं ते असं की मला माहिती आहे अगदी महात्मा फुल्यांच्या काळापासून स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार होत होते. पण त्या काळापेक्षा लोकसंख्या वाढली, आपलं राज्य आलं स्वतःचं, आणि आता राज्याला स्वराज्य मिळून इतके वर्ष झाली, आता सुराज्य कधी व्हायचं हा टिळक आगरकरांचा जो वाद आहे तो पुन्हा एकदा आपल्याला उजळून बघावा असं वाटतो. म्हणजे असं की सुराज्याच्या बाबतीत लक्षणं काही आम्हाला दिसतच नाहीये. म्हणजे असं दिसतंय की बलात्काराच्या संबंधीचा कायदा असेल, सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेसचा कायदा असेल, पण सगळ्यात जरा ताजं उदाहरण घेऊन मला बोलावंसं वाटतं शनी शिंगणापूरचं जे आंदोलन झालं ज्याच्यामध्ये एक याचिका करण्यात आली. या याचिकेची सुदैवाची आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामधल्या हिंदूंच्या सगळ्या धार्मिक प्रार्थना स्थळांमध्ये कुणालाही प्रवेश मिळेल असं सांगणारा कायदा जो 1956 साली पास झालाय तो असून सुद्धा शनी शिंगणापूर काय, पर्वतीवरचं पुण्यातल्या पर्वतीवरचं कार्तिकेयाचं मंदिर काय आणि इतर अनेक ठिकाणची मंदिरं, या सगळ्या मंदिरांमध्ये अजूनही स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव व्हायचा तो होतोच आहे. त्यामुळे खरं तर मला आता इथे नोंदवावंसं वाटतंय, पुष्कळ लोक हे ऐकतील आणि बघतील आणि काहीतरी त्याच्यातून बरं होईल असं वाटतं. म्हणून या याचिकेच्या आदेशानुसार शासन आणि सरकार या दोघांना खरं म्हणजे त्यांनी त्या तिथे कबुली दिलेली आहे की आम्ही DSP आणि कलेक्टर या प्रत्येक जिल्ह्यातल्या कलेक्टरला आणि DSPला या कायद्याच्या अंमलबजावणीचे सूचना देऊ. या सूचना आजतागत म्हणजे याच्यासाठी RTI मध्ये आमची मैत्रीण निलिमा वैद्य यांनी अर्ज केला होता. त्यातल्या माहितीनुसार 31 मे पर्यंत सरकारकडनं सूचनाच गेल्या नव्हत्या. त्यामुळे आमच्या दीप्ती देसाई असोत नाही तर ती वनिता गुट्टे असो, त्यांना जी मारहाण सोसावी लागली त्याच्यामध्ये खरं म्हणजे सरकारच्या या न्यायालयाच्या या आदेशाचा अवमान झालेला आहे. अर्थात आता हे मुख्यमंत्र्यांवर आम्ही अवमानाची केस लावायची का शासनावर लावायची हा प्रश्न आहे. पण हे एक उदाहरण झालं. अर्थात विद्यार्थी महिलांच्या बाबतीतले ते मुद्दे आहेतच. त्यांना एका बाजूला मदत मिळावी. एका बाजूला जसं तुम्ही किती शिल्लक आहे, किती दिली गेली नाही. ऍसिड अटॅकच्या बाबतीत काय होतं म्हणजे कायदे केले पण मी म्हंटल तसं जेवण समोर आहे पण तोंडात काही घास जात नाहीये. हा महिलांच्या बाबतीतला हा एक भाग आहेच. पण जसं विद्याताईंनी सुद्धा सांगितलं की या 70 वर्षात त्या बाबतीत पुढे सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात गेलो.
पुन्हा एकदा आजूबाजूच्याच शहरांची देशांची जर का तुलना करायची झाली तर आपली परिस्थिती बरीच बरी आहे. पण हे म्हणत असताना भारताच्या बाबतीत आपल्याला हे विसरून चालत नाही की भारत हा एकसंध देश आहेच आहे, पण त्यातला समाज वेगवेगळ्या प्रकारचा आहे. त्यातला एकाचं पाऊल मध्ययुगात असतं आणि एकाचं आधुनिकतेत असतं. म्हणजे समोर घरामध्ये कॉम्प्युटर पण असेल, पण सास भाऊची सिरियल टीव्हीवरती चालू असते, अशी ही स्थिती आहे. त्या बाबतीत थोडंसं आणखी काही बाजू आपण उलगडून घेणार आहोत विद्याताईंकडनं. त्यापूर्वी मी विजय खरेंकडे जातो. विजय खरेजी, पॉलिसीच्या बाबतीत बोलत असताना खास करून तुमचा सब्जेक्ट सिक्युरिटी पॉलिसी आणि डिफेन्स अनालिसिसचाच मुद्दा तुमचा आहे. आणि जोडीला आता 14-15 ऑगस्टच्या निमित्तानं होणाऱ्या नेहमीची सगळी गोष्टी आपण बघितल्या. पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणं, भारताकडनं त्याला प्रत्युत्तर जाणं. 70 वर्ष आपले बाकीचे इतके करार झाले. सिमला करारासारखा एक अतिशय महत्त्वाचा क्षण येऊन गेला, पण तो त्याच्या बाबतीत पुढे काही झालं नाही. नंतर बाकीची सगळी युद्ध झाली. आजही आपण 70 वर्षात बाकीच्या अनेक गोष्टी बदलल्या, पण काश्मीर प्रश्नाच्या बाबतीत फक्त बाजूच्याच बाजूने आपल्या चर्चा सुरू राहिल्या. हा प्रश्न असाच राहणार आहे खरेजी, तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा आपल्याला कुठल्याही लोकशाही राष्ट्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं लष्करी आणि आर्थिक महाशक्ती म्हणून उदयास येण्यासाठीचा जो कार्यकाळ आहे तो फार 70 वर्ष हा फार कमी आहे. लष्करी आणि आर्थिक शक्तीने महासत्ता व्हायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे डायनामिक्स आहेत, ते समजून घेतलं पाहिजे. गेल्या 70 वर्षामध्ये आशिया खंडात जपान, श्रीलंका आणि भारत या 3 राष्ट्रांच्या इथेच लोकशाहीचं बळकटीकरण झालं. आपल्या शेजारील राष्ट्र जी धर्माच्या नावाने स्वतंत्र झाली त्या ठिकाणी लोकशाहीचं बळकटीकरण होऊ शकलेलं नाही. आशिया खंडातला हा भाग सोडला तर जागतिक राजकारणाचे जे डायनामिक्स आहे ते अगोदर समजून घेतले पाहिजे. स्वातंत्र्य काळानंतर ते 80च्या दशकापर्यंत जग 2 विभागात विभागलं गेलं होतं. एक कम्युनिस्ट ब्लॉकच्या अंदरमध्ये आणि एक दुसरा कॅपिटलिस्ट अमेरिकेत जे आहे त्यांच्या आधिपत्याखाली होतं. आणि या दोन्ही ब्लॉकच्या संदर्भामध्ये लष्करी ज्या संघटना होता, मग नाटो असेल, सिएटो असेल, सॅन्टो असेल, वॉर्सा असेल, अशा पद्धतीचं एक जागतिक याच्यामध्ये राजकारण होतं. त्यात भारताने नॉन अलाइनमेंट मोमेंट असं जे अलिप्ततेचं धोरण स्वीकारून, नेहरूंचं अलिप्ततेचं धोरण स्वीकारून तिसऱ्या जगाचा एक समूह तयार केला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर पुढे 80च्या दशकानंतर तंत्रज्ञानात क्रांती झाल्यामुळे तिथे जागतिकीकरणाचे वेगवेगळे पैलू दिसले आणि जग हे सोव्हिएत संघाचं विघटन झालं. सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर जगाची जे ध्रुवीकरण झालं त्याच्यामध्ये बायपोलर टू युनिपोलर, युनिपोलर टू मल्टीपोलर. म्हणजे आज बायपोलर न राहता ते सुरुवातीच्या काळात ते बायपोलर होतं, आता बायपोलर न राहता ते मल्टीपोलर झालं. त्याच्यामध्ये रशिया असेल, भारत असेल, चीन असेल आणि फ्रान्स असेल, या राष्ट्रांनी आपले लष्करीने आर्थिक शक्तीद्वारे आपलं वर्चस्व आंतरराष्ट्रीय प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न केला. हा झाला जागतिक राजकारणाचा 70 वर्षाचा आढावा. परंतु आज भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण आपल्या जी 70 वर्षाचा जो अनुभव हे आहे, भारताची लोकशाही ही एवढी बळकटीकरण जे झालं त्याचं सर्वात महत्वाचं भारतीय राज्यघटना, की ज्या भारतीय राज्यघटनेमध्ये 1 वोट 1 व्हॅल्यू 1 सिटिझनशिप सिंगल ज्युडिशियल सिस्टीम, त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेमध्ये 3 अशी महत्वाची कलम आहेत की त्याच्या संदर्भामध्ये इथली राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था त्याच्यावर चर्चा करत नाही. ते म्हणजे 356, 352 आणि 360 ही जी कलम आहेत, या 3 कलमांविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचं भाष्य केलेलं आहे. त्याच्याविषयी हा देश एकसंघ का आहे, एकसंघ राहण्याचं सर्वात महत्वाचं जे कारण आहे की 3 इमर्जन्सी कलम आहेत. त्याच्यामध्ये 352 कलम म्हणजे परकीय राष्ट्राने जर भारतावर आक्रमण केलं त्यावेळेस राष्ट्रपती राष्ट्रीय राजवट जाहीर करू शकतो. 360 कलम म्हणजेच की जर देशात आर्थिक आणीबाणी जाहीर झाली त्यावेळेस राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी जाहीर करतो. आणि सर्वात महत्वाचं जे कलम आहे की ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये डेड लेटर असं म्हटलं ते म्हणजे 356 कलम. आज भारत काश्मीर ते जम्मू अंदमान निकोबार म्हणजे आपण कन्याकुमारी म्हणतो, परंतु भारत हा काश्मीर ते अंदमान निकोबार पर्यंत एकसंघ राहण्याचं जे कारण आहे. इकडे नॉर्थ ईस्ट मध्ये जे 7 छोटी छोटी राज्य आहेत
किंवा इकडे पंजाबमधला जो दहशतवाद आहे, काश्मीरमध्ये आज जो प्रश्न आहे, हो. हे एकसंघ राहण्याचं जे एक सर्वात महत्वाचं कारण प्रसन्न की भारतीय राज्यघटनेमध्ये 356 कलम आहे. बरं. आणि 356 कलम काय आहे की एखाद्या समूहाने भारतापासून वेगळी भूमिका घेतली किंवा भारतापासून वेगळं निघण्याची जर भूमिका घेतली, त्यावेळेस तिथला राज्यपाल जो आहे तो राज्यपालाने आपल्या सतत बुद्धीचा वापर करून त्या ठिकाणी राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतात. आता तो भाग वेगळा की या 356 कलमाचा मिसयूज कसा झालेला आहे, परंतु या 356 कलमामुळेच या बरं, देशाची बरं. एकता आणि अखंडता राहिलेली आहे. आणि या 356 कलमाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य होतं ते फार महत्वाचं होतं. ते म्हणतात की Article 356 is a dead letter in Indian Constitution. हो. However, this is the only article which will protect India's unity and integrity. बरं. मला असं वाटतं की भारतीय राज्यघटनेमुळे या देशाची एकता आणि अखंडता टिकलेली आहे. आणि आज तुम्ही जे म्हणालात हो. की काश्मीर प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या काही पद्धतीची चर्चा सुरू आहे, म्हणजे एकीकडे एक महिनाभर त्या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये कर्फ्यू लागलेला असताना आपले पंतप्रधान आणि बाकीचे जे राजकीय पक्ष कुठली स्पष्ट भूमिका घेत नाहीत. आजही मुफ्ती मोहम्मद सईद ज्यांचे काश्मीरचे मुख्यमंत्र्यांचं जे भाषण आहे त्यांच्यामध्ये आणि पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यामध्ये जे भाषण केलं याच्यामध्ये प्रचंड अशी विषमता आहे. आणि असं जर धोरण आपलं असेल तर मला असं वाटतं की परकीय आक्रमणापासून आपल्याला एक आपल्या देशाची एकता आणि अखंडता आपल्या सैन्याद्वारे आपण टिकू शकतो. परंतु अंतर्गत जे काही हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नाला जर राजकीय नेतृत्वाच्या पलीकडे जर आपण बघितलं नाही तर मला असं वाटतं की येणाऱ्या कालखंडामध्ये अंतर्गत प्रश्नाचे विविध प्रश्न हे अधिक निर्माण होणार आहेत. आणि म्हणून अंतर्गत सुरक्षितता आणि बहिर्गत सुरक्षेचे वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. बरं, मी पुन्हा एकदा महाजन सरांकडे जाईन. महाजन सर, 70 वर्षांचा आढावा हा आपोआपच काँग्रेसचाही आढावा ठरतो, कारण 70 वर्षातला छोटासा अपवाद एक आणीबाणीच्या नंतरचं सरकार असेल आणि अटल बिहारींचं सोडलं आणि आता गेली 2 वर्ष असा एक सोडला, तर प्रामुख्यानं 70 वर्ष ही काँग्रेसची वर्ष म्हणून सुद्धा ओळखली जातील. काँग्रेसची सरकारं आतापर्यंतची आणि काँग्रेस पक्ष म्हणून या गेल्या 70 वर्षातल्या कोणत्या उपलब्धी आता त्यातल्या उपलब्धी तर अगदी तोंडावर सांगता येतील अशा, म्हणजे महाराष्ट्रातल्या कुळ कायद्यापासून ते बँकांचं नॅशनलायझेशन पासून असे अनेक निर्णय काँग्रेसने घेतली. आरटीआयचा अधिकार सुद्धा काँग्रेसच्या काळात आला. पण खास करून जमा खर्च बघत असताना जरा खर्च लगेच डोळ्यासमोर येतो. अशा दृष्टीने सोडलेल्या संधी, गमावलेल्या असे कोणती वळणं होती की ज्या ठिकाणी ती संधी सीज करायची गरज होती, असा सिंहावलोकन तुम्ही कशा प्रकारे करा? असं आहे की 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 देशांच्या विभागणीतून जे प्रश्न निर्माण झाले त्यापैकी एक प्रश्न म्हणजे काश्मीरचा प्रश्न आहे. त्या काश्मीरच्या प्रश्नाबाबत सर्वसंमत तोडगा काढायला खरं म्हणजे एवढा काळ लागायची गरज नव्हती. पण हे काही फक्त नेतृत्वाचं अपयश नाही, तर हा आपल्या देशाच्या सामूहिक संकल्पाचा अभावाचं लक्षण आहे. त्याचं कारण असं की पाकिस्ताननी बिगर मिलिटरीचे आक्रमक पाठवून तो ताब्यात घेतला आणि तेव्हापासून तो पीओके म्हणून आपल्याला आपण त्याला म्हणतो. आपल्या लक्षात असेल तर नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांचं पहिलं जे लाल किल्ल्यावरचं भाषण होतं त्यात ते असं म्हणाले की पाकिस्तान बरोबर आउटस्टँडिंग इश्यूजवर चर्चा करायची म्हणजे काय करायचं, एकच आहे आउटस्टँडिंग इश्यू, तो असा की व्हेन आर यू व्हेकेटिंग पीओके, एवढा एकच प्रश्न आहे चर्चेचा. त्यामुळं नेतृत्वाच्या मनामध्ये हा प्रश्न नेमका होता, त्याचं उत्तरही नेमकं होतं, पण तरीही त्यात यश मिळू शकलं नाही. ही एक त्रुटी. दुसरी त्रुटी अशी की भारत हे घटनेप्रमाणे युनियन ऑफ इंडिया असलं तरी प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या दृष्टीनं ते फेडरल गव्हर्नमेंट आहे. म्हणून आंबेडकरांनी त्याला क्वासी फेडरल अरेंजमेंट असं म्हटलेलं होतं. यामध्ये क्वासी फेडरलच्या नावाने राज्यामध्ये प्रादेशिक अस्मितेच्या नावाने जी वेगवेगळी बेटं निर्माण झाली त्या बेटांचं संस्थानांमध्ये रूपांतर झालं. ती संस्थानं आणि दिल्लीचं केंद्र सरकार याच्यामध्ये जो विविध प्रश्नांच्या बाबतीत संवाद असायला पाहिजे होता तो संवाद हळूहळू कमी होत चाललाय आणि त्याचं स्थान कन्फ्रंटेशननी घेतलेलं आहे. पंडित नेहरूंनी यावर अत्यंत चांगला तोडगा काढला होता. तो असा की ते दर महिन्याला प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आणि त्या काळातले जे महत्वाचे राष्ट्रीय प्रश्न आहेत ज्यात राज्यांचा सहकार्य आवश्यक आहे, राज्यांचं मतही आवश्यक आहे, अशा प्रश्नांबाबत ते चर्चा करायचे. त्यावर त्यावेळचे मुख्यमंत्री
म्हणजे मद्रासचे भक्तवत्सलम सारखे मुख्यमंत्री असोत हो. किंवा महाराष्ट्राचे यशवंतरावांसारखे मुख्यमंत्री असोत किंवा उमाशंकर दीक्षित किंवा कमलापती त्रिपाठी असोत, ही सर्व मंडळी त्यावर उत्तर द्यायची, त्यांच्या मताप्रमाणे त्यांचं काय तोडगा आहे हेही सांगायची आणि त्यातून एक अनौपचारिक पातळीवर केंद्र आणि राज्य संबंधांच्या बाबतीत एक सहकार्याचं, समन्वयाचं आणि सौहार्दाचं वातावरण तयार होत होतं. हो. घटनेमध्ये इंटरस्टेट काउन्सिल या नावाची जी यंत्रणा आहे ती खरं म्हणजे यासाठीच आहे. त्याचप्रमाणे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल ही जी यंत्रणा आहे ती त्यासाठीच आहे. हो. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये इंटरस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलचं काय झालं आपल्याला माहित नाही. गेल्या 2 वर्षात नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचं काय झालं हेही आपल्याला माहित नाही. त्यामुळं 2 गोष्टी, एक देशाची एकता आणि अखंडता आणि दुसरं केंद्र आणि राज्य यांचे सौहार्द, सहकार्य बरं. यावर आधारित एक सशक्त क्वासी फेडरल नेशन हे निर्माण करणं आणि ते कायम राखणं हो. ही आजही देशापुढची 2 महत्वाची आव्हानं आहेत. हो, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याचा ताजा फटका म्हणजे देश म्हणून, कोणताही पक्ष म्हणून नव्हे, ताजा फटका किंवा ताजा एक पुन्हा आपले ओठ पोळले तो म्हणजे तेलंगणाचा मुद्दा आपल्याला लक्षात आला. फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले की तो शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न होईल, पण तरी सुद्धा आंदोलनं होत राहिली, पण तरी सुद्धा किमान तो झाला. अगदी तमिळनाडू बनण्यासारखी परिस्थिती त्यावेळी बनली नव्हती किंवा महाराष्ट्रासारखं सुद्धा इतकं मोठा प्रकार सुद्धा तिथे झाला नाही, पण तरी सुद्धा भडका उडाला, हिंसाचार सुद्धा झाला होता. त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. काश्मीरचा प्रश्न तर आहेच, तिकडे ईशान्येमध्ये आफ्स्पासारखा कायदा रद्द करावा म्हणून इरोम शर्मिला यांना इतकी वर्ष उपोषण करावं लागलं. हे मुद्दे धगधगतेच आहेत आणि प्रसंगी ते इतके धगधगते होतात की ते भारत नावाच्या राष्ट्राच्या संकल्पनेवरती सुद्धा आघात करायचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे हे महत्त्वाचे मुद्दे होते. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपल्याला विद्याताईंकडे जायचं आहे एक वेगळा मुद्दा घेऊन. 70 वर्षात बदललेली भारतीय स्त्री, अगदी रीनच्या जाहिरातीपासून ते आजच्या जाहिरातीपर्यंत की ज्याच्यामध्ये एक वेगळा संदेश दिला जातो की शेअर द लोड, असाही संदेश देणाऱ्या आता जाहिराती आलेल्या आहेत. या बदलाच्या टप्प्यामध्ये प्रगतिशील स्त्रीचा विकास झाला, कदाचित आर्थिक विकास झाला, संधी मिळाल्या आहेत, पण प्रगतिशील प्रोग्रेसिव्ह झाली का ती स्त्री? तो मुद्दा घेऊन जाऊया. 70तल्या भारतातल्या महिलांचा त्या बाबतीतला आढावा आपण पुन्हा एकदा विद्याताईंकडून जाणून घेऊयात. ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र.